सामना 3 षटकांचा आहे। रियान 74 बाजारपूर वर्सेस जय हनुमान करंजा। या दोन सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 4 क्वालिफायचा सामना केलेला नवजीवन मोळेकर संघ। आणि बघा सेमीफायनलची पहिली मॅच असेल ती म्हणजे कालच्या ब गटातील एसपीसीसी नवीन सेवा वर्सेस आजच्या ए गटातून जो संघ सुपर 4 ला क्वालिफाय होईल त्या संघासोबत पहिली सेमीफायनल आहे, लक्षात ठेवा। कॅमेरामॅनला विनंती असेल आपण भोजन करून घ्यावं। कॅमेरामॅन चला या सामन्यासाठी आमचे भारत पाटील साहेब एक जबरदस्त खेळाडू आणि एमसीसीचे पंच सुरेशजी म्हात्रे सर हे मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये असतील। हा सामना 3 षटकांचा आहे। जो संघ विन होईल विजयी होईल तो संघ नवजीवन मोळेकर संघासोबत खेळेल याची दक्षता घ्या। आणि आजच्या दिवसातील सेमीफायनलचा पहिला सामना एसपीसीसी नवीन सेवा वर्सेस आज ए गटातून जो संघ सुपर 4 ला क्वालिफाय होईल त्या संघासोबत होईल पहिली सेमीफायनल। दोन्ही सर्व कॅप्टन लक्षात ठेवा। बघा आता हिमांशु भाई आलेले आहेत। कदाचित त्यांचा प्लॅनिंग डोक्यामध्ये असेल पुढल्या वर्षी आपण वेबसाईट खोलावा। कदाचित काय हरकत नाही प्रयत्न करायला।
उरण बालईमध्ये हे सामने चालू आहेत. त्यांना वाटलं की सागर भाऊंना मी कुठेतरी बाहेर असेल. नक्कीच भेटू लवकरच. धन्यवाद. पहिली गेंद धनेश, ये आपटी बॉम्ब वाईट. मराठी में कमेंट्री में आपटी बॉम्ब ऐसे कहते. म्हणजे काय होते, चेंडू जास्त आपटला म्हणून त्याला आपटी बॉम्ब बोलतात. छोड़ना और स्कोर 1. पहला मैंडेटरी पावर प्ले आतिश सामने, प्रतीक नॉन स्ट्राइकर एंड पे है. ये उड़ाया, ये जाएगी, ये जाएगी, ये जाएगी. मैंने कहा हवा छूटी हुई है और हवा के झोंकों के साथ गेंद डीजे बाउंड्री पार. गाड़ी घूम छक्के के साथ स्कोर पहुंचा 7 के घर में. आसमान दिखाया इस बार आतिश ने. ये कैच इट. गुड गुड गुड. बंटी वेल ट्राई, बहुत ही बढ़िया ट्राई, सुंदर ट्राई, अच्छा ट्राई की थी. लपक लेते तो बंटी एक बेहतरीन कैच होती. मगर इस गेंद के ऊपर एक सिंगल के साथ रियान 74 बाजारपुर टीम का स्कोर 8. धनेश की 4 गेंदें अभी तक शेष. पहली दफा गेंद को खेलेंगे मिस्टर गुड्डू, जो रिवर्स स्वीप के लिए काफी खतरनाक है और खतरनाक खिलाड़ी खुद कैप्टन है इस बार बाजारपुर टीम की. पहली दफा गेंद को खेलेंगे. ये मैंने कह दिया और पिच बॉल उनके इलाके में पनिशमेंट 6 रन के लिए. ठोक 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 दीजिए. हाँ जॉन्टी भाई, वो क्या क्या मेरे हिलाएगा. बैठा है क्या, तो अच्छी बात है. उनका हार्दिक स्वागत हम कर रहे हैं. बस हैंडल मजबूती का पकड़ो का मेरा का, वो महत्वपूर्ण है. हाँ. स्कोर 14. ओ कट करने का प्रयास. हाउस दैट अपील, जोरदार अपील. लेकिन देखिए ये दबाव वाली अपील थी, अंडर प्रेशर वाली अपील थी अंपायर के ऊपर. लेकिन भारत जी और सुरेश जी ने एक दूसरे के साथ देखा कि गेंद और बल्ले के बीच कोई कनेक्शन स्पर्श नहीं हुआ है. ऐसे अंपायर ने खुद एक दूसरे के साथ देखा होगा. जोरदार अपील थी क्योंकि बल्लेबाज हार्ड हिटर सामने है, नाम है गुड्डू. 14 स्कोर. 5वीं बॉल, स्लोवर गेंद, बैक टू द बॉलर खेला है. गेंद नीचे रह गई है. गुड्डू का कनेक्शन गेंद और बल्ले के बीच मजबूती का हुआ नहीं. ये डॉट गेंद की समाप्ति. यस 14 वो गति परिवर्तन वाली गेंदबाजी करे. एक फास्ट फेंक रहा है, दूसरा स्लो कर रहा है. वही बॉलर की खूबी है, बखूबी अच्छी तरह से बहरहाल गेंदबाजी कर रहे हैं. 14 स्कोर. और ये देखिए गति परिवर्तन वाली गेंद, चकमा दिया, गुड्डू को फंसाया और हुआ खत्म. और पहले ओवर के समाप्ति के बाद लगभग देखा जाए तो टीम का स्कोर इस स्कोरबोर्ड के ऊपर हम देख सकते तो रियान 74 बाजारपुर टीम का स्कोर है 14 रन बिना कोई विकेट के नुकसान पे. आखिरी 12 बॉल शेष है. नेक्स्ट मैच नौजवान मुड़ेकर बनाम यहाँ से विनर टीम के साथ सुपर 4 क्वालिफाई का मैच होगा. और आज के दिन का पहला सेमीफाइनल का मैच एसपीसीसी नवीन सेवा बनाम ए गढ़ से जो सुपर 4 क्वालिफाई होगा उसके साथ होगा मुकाबला.
चलिए प्रशांत माली साहब अब जल्दी आए, खाना खाइए और जल्दी आइए माइक्रोफोन के ऊपर। सोनू आए वाली मार्ग पर कोटे का पहला पारी का ये दूसरा ओवर लेके 2 ओवर शेष, 12 गेंदे शेष, 14 पे स्कोर जा चुका है 14 विदाउट लॉस फर्स्ट ओवर बाद। आखिरी 12 गेंदे शेष, सामना करेंगे आतिश जो 7 पे खेल रहे, गुड्डू 6 पे खेल रहे। टीम का स्कोर है बाजारपुर का 14, इस ओवर की 6 आने वाली 6 इनके 12 गेंदे शेष अभी तक ही इस खेल का पूर्वांग चल रहा है। लोअर फुल टॉस बॉल कारपेट के जरिए गैप में गेंद और अंत में बॉल की जीत, गेंद 4 रन। बहुत ही सुमधुर संगीत सब अभी सुना। स्कोर हो चुका है 18। आएगा आया है, अभी छोड़ने के लिए आने दो, बाद में देखो कैसा ताव मारता हूं। और गेंद मिड विकेट के क्षेत्र पे, चलो दूसरे के लिए पलट चुके थे लेकिन रन होने वाली थी, लेकिन गुड्डू सहमत नहीं थे, इस रन के लिए तैयार नहीं थे। तो हम देख सकते हैं इस एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 19। प्रीतेश पाटिल गुड्डू के पास पूरा लेखा जोखा, एक अच्छे स्कोरर, स्टैंडर्ड बुद्धि, बहुत बादाम खाए हुए हैं। सुशांत भाई कहते हम भी है तुम भी खाओ। यस, और परिणाम गंभीर होगा। ये क्या किया तुमने भाई साहब, आसान क्या थी, तुमने जानबूझकर छोड़ा। नहीं, मैं इसका इस्तकबाल करता हूं लेकिन नहीं चलेगा ना मुन्ना, ना ऐसा मत करो। और देखिए टीम का स्कोर है 19 पे स्कोर, इस ओवर की 3 गेंदें शेष। या आपण ऐकू प्रशांतजी माली सरांना त्यांची सुमधुर जुबानी, त्यांचा क्रिकेटचा एक्सप्रेस आणि त्यांची शानदार मराठी कॉमेंट्री। धन्यवाद। धन्यवाद अमित जी। और पी चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला, झेल टिपतात का पाहूया। आणि झेल सुटला होता अगोदरच्या चेंडूवर, त्याचा फायदा गुड्डू यांना घेता आला नाही आणि एक फार सुंदर झेल टिपलेला आहे तो। करंजा गावामध्ये काही वर्षापूर्वी साईनाथ करंजा होता, करंजा 11 होता, अमरिंद होते, अशा अनेक संघ होते। त्यामध्ये प्रशांत थळी असतील, मधुकर थळी असतील, संदीप थळी असतील, बंडू धामनकर असतील, असे अनेक खेळाडू त्या काळामध्ये, मांजरेकर सारखे लेग स्पिनर, त्यांनी जे क्रिकेट जपलं त्यामुळेच हा जो करंजाला चांगले खेळाडू मिळालेले आहेत, त्यांनी चांगला क्रिकेट जपल्यानंतरच एक चांगला संघ पुन्हा करंजा गावामध्ये चांगले खेळाडू तयार झालेले आहेत। गोलंदाज आहेत
सोनू पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव, तिसऱ्या चेंडूवर शून्य आणि चौथ्या चेंडूवर विकेट. गुड्डू सारख्या मातब्बर खेळाडूचं विकेट घेतलेली आहे सोनू आणि धावसंख्या झालेली आहे 19 धावा. रेठाम राऊंड विकेट. गोलंदाजी करतील पियुष और पिच चेंडू चा पुरेपूर फायदा घेतला आणि हा षटकार. राईट आर्म राऊंड और पिच चेंडू. चेंडू मिडॉन आणि मिड विकेटच्या मध्ये मारलेला आहे. एक धावेवर समाधान मानले ते पियुषाने पहिल्याच चेंडूवर एक खणखणी षटकार मारला होता. धावसंख्या झाली 2 षटक पूर्ण झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 26 धावा. पहिल्या षटकामध्ये धनेश यांनी 14 धावा दिल्या आणि आता सोनूने 12 धावा दिल्या. त्यामध्ये एक गडी बाद केले. खरोखर चांगली या मैदानावर 3 षटकामध्ये 40-50 धावांची गरज आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि या दोन्ही संघांना मागच्या पिढीचा सपोर्ट आहे. म्हणजे मागच्या पिढीने क्रिकेट जपलं आणि त्या क्रिकेट जपल्यामुळेच हे आता जे नवोदित खेळाडू तयार झालेत ते सुद्धा त्याच क्वालिटीची जे त्या काळामधले खेळाडू होते तसेच खेळाडू दोन्ही गावामध्ये 74 रियाज 74 आणि जे हनुमान करंजा. गोलंदाज आहेत परेश, फार सुंदर गोलंदाज आहेत परंतु मागच्या सामन्यामध्ये थोडी खराब क्षेत्ररक्षण केलं होतं. परेश गोलंदाजी करतील पेट्रोल पंपाच्या बाजूने. पियुष ठाकूर यांना दत्ता ठाकूर यांचे द्वितीय सुपुत्र. और पिच चेंडूचा पुरेपूर आणि हा उत्तुंग षटकार. तीन चेंडू खेळले. पहिल्या चेंडूला षटकार, दुसऱ्याला सिंगल आणि हा षटकार. पहिल्या चेंडूवर परेशला एक फार दूर षटकार मारलेला आहे. अमित जी के भाषे में बोलते हो तो गई गेंद तारामंडल. पुन्हा और पे चेंडू मिड विकेटच्या उंचावरून एक अति सुंदर षटकार. कॅमेरामॅनने खरोखरच हा चेंडू एवढा शेवटपर्यंत टिपला. वेल डन कॅमेरामॅन जॉन्टी सिंग. आणि फारच सुंदर फलंदाजी पियुष यांच्याकडून. 4 चेंडू खेळले आणि 3 षटकार मारले. दोन्ही ओव्हरपिच चेंडूचा पुरेपूर फायदा पियुषाने घेतलेला आहे. थोडी घाई करायची आहे, अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि सर्व सामने आता 3 षटकात जे खेळायचेच आहेत तर सर्वांनी सहकार्य करा. परेश आपल्या षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा ओव्हरपिच चेंडू आणि हा लॉंगॉनच्या उंचावरून पेट्रोल पंपामध्ये गेलेला आहे. पेट्रोलचा भाव विचारायला
डीजे मास्टर मार खायची पाळी आणशील हं? आणि 3 चेंडूवर 3 षटकार हॅट्रिक मारलेली आहे पियुष याने. बघूया युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडतात का. संधी आहे, गोलंदाजाची कत्तल केलेली आहे. जसा राजेश मात्रे मटण तोडतो तसा आज पियुष परेशची धुलदान करत आहे. यॉर्कर चेंडू मिडविकेट इथे मारला, एक धाव तर घेतले. थोडं गचाळ क्षेत्ररक्षण झालं, परंतु पियुष थोडा स्लो झाला. दुसरी रन मिळाली असती, दुसरी धाव मिळाली असती, परंतु पियुषने त्या क्षेत्ररक्षणावर विश्वास ठेवला. संधी होती आणि त्याचा फायदा पियुष यांना घेता आला नाही. धावसंख्या झालेली आहे 45 धावा. रॅटामोवा चेंडू बुंद्यात टाकला होता आणि पियुष धावचीत झालेले. कोणतरी भेटले मला वाटते आज. फार सुंदर चांगली गाणी वाजवत आहे डीजे मास्टर. गेली 3 दिवस थोडे बोर झालो होतो, मी माईकला हात सुद्धा नव्हता लावला, परंतु आज दोन्ही डीजे मास्टर एवढे भन्नाट आलेले आहेत आणि खरोखरच सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 45 धावा, 2 गडी बाद. आतिश खेळत आहेत 12 धावांवर आणि प्रथमेश आत्ताच आलेले आहे. फारच सुंदर फलंदाजी पियुष ठाकूर यांच्याकडून. 6 चेंडू मध्ये 26 धावांचं भलं मोठं योगदान दिलेलं आहे. राईट ओव्हर दे विकेट परेश प्रथमेश यांना. स्लोअर वन चेंडू मिड विकेट इथेच मारलेला, एक धाव तर घेतलेली आहे. पाहूया दुसरी धाव आणि 2 धावेवर समाधान मानलंय ते प्रथमेश यांना. चांगली फेकी झालेली आहे आणि धावसंख्या झाली आहे 47 धाव. फारच सुंदर फलंदाजी केलेली आहे. अप्रॉक्सिमेटली 16च्या रन रेटने धावा केलेल्या आहेत त्या रिवांश 74 ने धावसंख्या केलेली आहे 47 आणि 48 धावांचं टार्गेट करंजा संघाला दिलेले आहे. या संघामध्ये बाजारपूर संघामध्ये दत्ता ठाकूरचे 2 सुपुत्र, त्याच्यानंतर जयवंत ठाकूरचे 2 सुपुत्र आणि दिलीप ठाकूर यांचा 1 सुपुत्र, म्हणजे एकाच कुटुंबातला हा संघ आहे. आता आपल्याला एक सुमधुर गाणं आमचे मित्र वाजवणार आहेत, मध्ये आहेत, बजाव.
विनायकाने काही वर्षापूर्वी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते, परंतु थोडा डोळ्यांचा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याला क्रिकेट पासून थोडा दूर राहायला लागला. पण त्याला स्वस्थ बसू देत नव्हता क्रिकेट. त्याला मी काही वेळा भेटलो तेव्हा बोललो थोडा आराम कर आराम कर, आणि आता काही वर्षानंतर पुन्हा त्याच जिद्दीने त्याच जोमाने क्रिकेट खेळत आहेत विनायक. चला फलंदाज चला निघा, आपल्याला भरपूर सामने खेळायचे आहेत. सर्व सामने 3 षटकांचे खेळता आले पाहिजे आपल्याला, तरच आपली ही स्पर्धा यशस्वी झाली अशी आम्हाला वाटेल. हे तो जरा वाकरा आहे बोलते, वाकरा सरळ करून दे, सरळ करून दे. हे सचिन जरा सरळ करून दे. कॅमेरामॅन जॉन्टी सिंग आलेले आहेत. आताच काही वेळ त्यांनी कॅमेरामॅनची भूमिका साकारली होती आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत विजय आणि धनेश. मागच्या सामन्यामध्ये या दोन्ही फलंदाजाने फारच सुंदर फलंदाजी केली होती. त्यापेक्षा विजयने पूर्ण सावरकर संघाचा गोलंदाजाच्या चिंधड्या उडवल्या होत्या. आणि या सामन्यामध्ये जर पहिल्या षटकामध्ये पियुषवर जर आघात केला किंवा संदेशवर जर अटॅक केला, संदेश हा एनएडी संघामधून खेळणारा हा लेदरचा खेळाडू, बॉलिंग ऍक्शन रिदम फारच सुंदर आहे आणि त्यांची केसांची स्टाईल बघा. जेव्हा गोलंदाजी करताना येतानाच केसांचे जे स्टाईल आहे. डीजे मास्टर नितेश ठळी यांनी इथे यायचं आहे. गेली 6 वर्ष त्याने आम्हाला डीजे दिला होता, पण यावर्षी आम्हाला फसवला मोठी ऑर्डर आल्यामुळे. पण तरी सुद्धा तुम्ही या स्टेजवर या, तुम्ही आमचे पाहुणे आहेत. यावर्षी नाही तो अगले साल आ जाओ. नितेश संदेश गोलंदाजी करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट, क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना. विकेट कीपर फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, पॉइंट कव्हर, राईट आर्म ओव्हर. चेंडू स्लोअर वन टाकला होता आणि एक सोपा झेल सोडलेला आहे. याने एक अति सोपा झेल, जो फॉर्मात खेळाडू आहे विजय, त्याचा एक सोपा झेल सोडलेला आहे. त्याचा फायदा विजय कसा घेतोय ते पाहूया. फार सुंदर चेंडू, आउटस्विंग चेंडू टाकला होता. हा कुठला फिंगर? आता संदेशाने चाफे केली चा बोट फिरवल्यामुळे चेंडू आउटस्विंग झाला. संदेश राईट आर्म ओव्हर. चेंडू बुंद्यात टाकला होता. झेल टिपतात का पाहूया. पियुष यांना नामी संधी आहे आणि एक सोपा झेल सोडलेला आहे. दोन्ही खेळाडूंना जीवनदान मिळालेला आहे. अति सोपा झेल. ह्या लेवलला या मोठ्या खेळाडूंकडून अशा चुका होणं गरजेचे नाही. एक मोठा सामना आहे आणि तुमच्यासारख्या मातब्बर खेळाडू जे रायगड साठी खेळतात अशा खेळाडूंना असे झेल सोडणं बरोबर वाटत नाही. संदेश फारच सुंदर गोलंदाजी. तिसरा चेंडू बुंद्यात चेंडू टाकला होता. एक धावेवर तर समाधान मानलंय ते धनेश आणि धावसंख्या झालेली आहे 3 चेंडू 3 धाव. फारच सुंदर गोलंदाजी. संदेशकडे गोलंदाजी शैली फार सुंदर आहे.
4 बॉल. राईट आर्म ओव्हर. चेंडू स्लोअर वन टाकला होता परंतु खूपच ऑफस्टंपच्या बाहेर गेला. पंच सुरेश म्हात्रे सरांनी वाईड दर्शवला. धावसंख्या झालेली आहे 5 धावा. धावसंख्या झालेले 5. फारच सुंदर गोलंदाजी. 2 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू 4च झाले असतील मग. हा 2 बरोबर. 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. राईट आर्म ओव्हर. विजयन चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू. फारच सुंदर गोलंदाजी संदेश यांच्याकडून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, नंतर 2, नंतर वाईड, नंतर डॉट. संदेश विजयाना बॅटची कडा घेतलेली आहे. झेल टिपतात का पाहूया पुन्हा. आणि एक सुंदर झेल टिपलेला आहे. अशा तऱ्हेने विजयची खेळी संपुष्टात. संदेश यांच्याकडून या षटकामध्ये धावा दिलेल्या आहेत 5 आणि 1 गडी बाद. खरोखरच संधी ऍक्च्युली 2 झेल सोपे सोडले तरी सुद्धा संदेशने डोकं शांत ठेवलं आणि चांगली गोलंदाजी केली. ज्या हा जो खेळाडू आलेला आहे बंटी यांनी बीजेपी चषकला अशी काय फलंदाजी केली की 164 संघामध्ये हा करंजा संघ विनर झाला होता. राईट आर्म ओव्हर. संदेश बंटी यांना फारच उत्तुंग षटकार. काही वर्षापूर्वी नागोठण्याला त्याला लेदर मॅच खेळासाठी घेऊन गेलेलो. काय टेक्निक खेळत होता. म्हणजे आपण बोलतो टेनिस खेळाडू सीझन खेळू शकत नाही, असं काय नाही. तुमची जर नजर चांगली असेल आणि पायांचा जर फुटवर्क असेल तर तो टेनिस असो, अंडरआर्म असो किंवा लेदर असो. केदार तर सर्व प्रकारचे खेळ खेळतो. अंडरआर्म मध्ये पण केदार फार सुंदर खेळतो, ओरमला पण फार सुंदर खेळतो. म्हणजे तुमची नजर आणि तुमचं टेक्निक हे जर चांगलं असेल आणि पदलित्य जर चांगलं असेल तर तुम्ही कुठलाही खेळ चांगल्या पद्धतीने खेळू शकता. त्यानंतर दोन्ही साइडला स्पिन करणारे गोलंदाज आतिश दिलीप ठाकूर यांचं पुत्र आहेत. त्यांचे वडील सुद्धा एक चांगले क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडू होते. देवाने त्यांच्या कुटुंबालाच एक क्रिकेटची देणगी दिलेली आहे. जे वडिलांनी केलं तेच मुलं पण सुद्धा करत आहेत आणि बेस्ट क्वालिटी म्हणजे चांगली क्वालिटी सुद्धा देत आहेत. राईट आर्म ओव्हर. धनेशाना स्लोअर वन लेग स्पिन चेंडू टाकला होता. एक धाव तर घेतलेली आहे. पाहूया संदेशांच्याकडून फार सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानलंय ते धनेशाने. धाव संख्या झालेली आहे 12 धावा. फारच 11 चेंडू 36 धावांची गरज. जर बंटीने गेअर बदलला तर एक चांगला सामना पाहायला मिळेल. स्लोअर वन चेंडू व्यवस्थित मारता आला नाही. लॉंग ऑन येथे गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण संदेशांच्याकडून. पुन्हा एकाच धावेवर समाधान मानलंय ते बंटी याने. धाव संख्या झालेली आहे 13. 48 धावांचं योगदान दिलेलं आहे. ओनजीसीचे कर्मचारी प्रदीप म्हात्रे एक चांगले गोलंदाज, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. लेग स्पिन चेंडू बॅटची कडा घेतली आहे. झेल टिपतात का पाहूया. कॉटन बॉलची फार संधी आहे आणि फार सुंदर झेल.
पिननी फसवलं आणि फार सुंदर गोलंदाजी आतिश यांच्याकडून. दोन्ही बाजूला मूव्ह करण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज बोटांची करामत करत आहे. आणि आता फलंदाजीसाठी आलेला सोनू. सोनीने मागच्या सामन्यामध्ये जे काही षटकार मारले ते अप्रतिम षटकार होते. पायाजवळचे चेंडू षटकार मारणे इझी नाहीये, परंतु फार सुंदर षटकार मारले होते. आतिश गोलंदाजी करतील, सोनू येणार राईट हार्मवर. या षटकातील चौथा चेंडू. परत लेग स्पिन टाकला होता, चेंडू लॉंग ऑफ येथे गेलाय पियुष यांच्याकडं. पियुष यांची चांगली फेकी आणि गुड्डूनी जोरदार आवाज दिला होता आणि तरी सुद्धा 2 धावा घेतलेल्या आहेत. त्या धावसंख्या झालेली आहे 15 धावा. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू मध्ये फक्त 4च धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केलेला आहे. एकतीस धावांची गरज, 33 धावांची गरज. आतिश सोनू आहे ना. पुन्हा लेग स्पिन, चेंडूची बॅटची कडा घेऊन उंच गेलेला आहे. झेल टिपतात का पाहूया. बॉल चेंडू खाली आणि नजर व्यवस्थित नव्हती. चेंडूवरची नजर संपली आणि त्यामुळे झेल सुटला आणि अशा तऱ्हेने 3 धावा घेतलेल्या आहेत. कॉलिंग व्यवस्थित नाहीये. टेनिसमध्ये आम्ही सर्रास बघतो की एकमेकाचे टक्कर होऊन अनेक खेळाडू जखमी होतात. त्याला मुख्य कारण तुमचं कॉलिंग नाहीये. आम्ही जेव्हा बेसिक शिकवतो लहान मुलांना तेव्हा कॉलिंग शिकवतो, येस बोल येस बोल, म्हणजे ते सवय लागते. झेल उडाल्यानंतर येस बोलल्यानंतर त्या खेळाडूने पकडायला पाहिजे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. मूल्यांकन कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. धावसंख्या झालेली आहे 18. 180. आतिश गोलंदाजी करतील. बंटी 7 धावांवर खेळत आहे. पुन्हा लेग स्पिन चेंडू, बॅटची कडा घेतलेली आहे आणि खरोखरच बंटी आज दही खाऊन आलाय. त्याचे झेल सुटत आहेत. आज काहीतरी घरी केलेला आहे बंटीने आणि एक सोपा झेल सुटलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 19. शेवटच्या षटकामध्ये 29 धावांची गरज. 29. आणि पियुष सारखा एक मातब्बर गोलंदाज. आणि जर या सामन्यामध्ये बंटीला हिरो होण्याची गरज आहे, जर हिरो व्हायचा असेल तर चांगली फलंदाजी करायला पाहिजे. जर पियुषने चांगली गोलंदाजी केली तो सुद्धा हिरो होऊ शकतो. दोघांनाही नामी संधी आहे. शेवटचं षटक 6 चेंडू 29 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट बंटी यांना. चेंडू ऑकूट टप्प्याचा चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. पंच सुरेश म्हात्रे सरांनी वाईट दर्शवलेला आहे. 6 चेंडू 28 धावा. 6 चेंडू 28 धावांची गरज. धावसंख्या झालेली आहे 20. राईट आर्म ओव्हर बंटी यांना. आपटलेला चेंडू फाईन लेग येथे तटवला. 1 धाव तर घेते. पाहूया दुसरी धाव घेतात का. आणि 2 धावा घेतलेल्या आहेत त्या बंटी आणि 2 धावेवर आपलं समाधान मानलंय. आणि धावसंख्या झालेली आहे 22. 26 धावांची गरज. 5 चेंडू 26 धावांची गरज. 1-2 जर उत्तुंग षटकार आले तर सामनाची कलाटणी होऊ शकतो. कपिल देवनी हेमिंग्सला 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारून फॉलानं वाचवला होता. फार सुंदर चेंडू. गुडलंड स्पॉटवर चेंडू आपटला. या विकेटवर 62 फूटच्या या विकेटवर गोलंदाजांची चंगी आहे. कारण का गुडलंड स्पॉटवर चेंडू आपटण्याची संधी मिळू शकतोय. जर 66 फुटाची जर विकेट असती तर हा चेंडू आकुट टप्प्यात झाला. राईट आर्म ओव्हर. पुन्हा आपटला. खूपच बाउन्सर होता आणि हा वाईड. आणि 1 बाउन्सर भारत पाटील यांनी दर्शवलेला आहे. 1 बाउन्सर झालेला आहे. म्हणजे दुसऱ्या वेळेला जर बाउन्सर टाकला तर पंच नो बॉल घोषित करू शकतील.
4 चेंडू 25 धावा. बुंद्यात टाकला होता चेंडू यॉर्कर. हा चेंडू बॅट आणि पायाच्या जर मध्ये टाकला तर मारणं फार कठीण असते, पण तोच जर फलंदाज सरळ खेळणारा असता तर त्याने हेलिकॉप्टर देऊन किंवा मिड विकेटला तो मारू शकला असता, पण तेवढा चान्स मिळत नाही कारण का विकेट जवळ आहे. फारच सुंदर गोलंदाजी पियुष यांच्याकडून आणि खरोखर बंटीला रोखलं आहे त्यांनी. बंटी सारख्या मातब्बर खेळाडूला रोखणं सोनूसाठी गोलंदाजी करोल पियुष. आपटलेला चेंडू हा नो बॉल असणार कारण सेकंड बाउन्सर झाला. नवीन पिढीला हे नियम शिकून घ्या कारण बऱ्याच खेळाडूंना या नियमांची माहिती नाही आहे. सेकंड बाउन्सर वन डे 20 ला हा बाउन्सर सेकंड बाउन्सर आपण नो बॉल घोषित करतो. धावसंख्या झालेली आहे 25 धावा, 23 धावांची गरज. फ्री हिट होता त्याच्यामुळं सोनू बाद झाला नाही. धावसंख्या झालेली आहे 25, 23 धावांची गरज. 2 चेंडू 23 धावा. उत्तुंग ओव्हर पिच चेंडूवरून लॉंग ऑन वरून गेलाय षटकार. झाली तिची छोटीशी पोरगी आणला होती एका दिवसात आणि षटक संपलेला आहे. अशा तऱ्हेनं रियान 74 बाजापूर संघ हा विजयी झालेला आहे. यानंतर होणारा सामना